2025 मध्ये एक छान भन्नाट अर्थात जिलबी येऊन गेला आणि त्यानंतर आता चिकी चिकी बुबुम बूम. तर या मॅड राईडचा भाग होणं किती अमेझिंग होतं, कारण प्रसाद खांडेकर आणि टीम किती मॅड आहे तुला माहितीच आहे. कठीण आहे कारण महाराष्ट्राची हास्य जत्रा किती पॉप्युलर आहे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. हे सगळे बॅट्समन आहेत, आत्ता बॅटिंग करतात सगळे. या सगळ्यांच्या कॉमेडीला मॅच करता येणं, या सगळ्यांच्या टायमिंगला मॅच करता येणं आणि ती गोष्ट आहे, परत ते काही स्किट नाही आहे ना, त्याला बिगिनिंग मिडल एंड आहे. त्या गोष्टीला न्याय देता येणं, मला असं वाटतं की ह्याचं श्रेय, तुम्हाला जर माझं काम आवडलं त्याचं श्रेय आमचा दिग्दर्शक प्रसाद खांडेकरला आहे, आमचा लेखक प्रथमेश आणि प्रसाद, ज्या पद्धतीने त्यांनी आणि माझ्या सगळ्या सहकलाकारांना आहे. त्यांनी सगळ्यांनी इतकं सांभाळून घेतलं मला, कारण त्यांना आत्ता क्रिकेटचा बॉल फुटबॉल एवढा दिसतो, इतकं त्यांचं आत्ता बॅटिंगला त्यांच्या आत्ता इतकी ईज आहे. याच्यात ते फटकेबाजी करत असताना आपणही धावून 2 रन काढण्याचा प्रयत्न करणं, तर ते आय थिंक त्यांचं कौतुक आहे. नाही, नक्कीच. आणि खूप सारे कलाकार आहेत, 17-18 कलाकार आहेत. त्या गाणं शूट होणं सुद्धा एक वेगळं होतं, कारण आम्हाला बघताना, पण तुम्हाला ते करताना वेगळं असं दिसेल असं वाटलं नाही, असं नाही, पण खूप मजा आली, कारण आम्हाला माहिती होतं आम्हाला एक असं गाणं पाहिजे होतं जे चित्रपटाच्या, कारण चित्रपटात ते कॅरेक्टर्स प्ले करतात ना, तर कोणी रागवलं आहे, कोणी चिडलं आहे, कोणी दुःखी आहे, कोणी आनंदी आहे, कोणी रडतो आहे, कोणी हसतो आहे. आम्हाला त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन त्यांना एक फेसेस म्हणून एक गाणं पाहिजे होतं, ज्याला आपण प्रमोशनल सॉन्ग म्हणतो, जे एन्जॉय करायचं एक गाणं पाहिजे होतं. आणि ते गाणं असं येईल आणि ते असं होईल, असं पिक्चराइज होईल. गाणं पाहिल्यावर तुला है ना, व्हेरी म्हणजे मी तर नाचतेच है ना, व्हेरी नाईस, धमाल. आणि सोबत हे सगळे तर आहेतच, प्रार्थना सुद्धा आहे. तुमची जोडी नाही आहे मला माहिती आहे, पण तरीही पुन्हा एकदा प्रार्थना सोबत बायगनंतर पुन्हा एकदा. होय 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 होय. सो तेही बघायला मजा येईल. प्रार्थनाचा परत वेगळा रोल आहे याच्यात, माझा खूप इंटरेस्टिंग वेगळा रोल आहे. कसं आहे, मग तू सरप्राईजेस द्यायचीच ठरवलीस का याला? एक जिलबी वेगळाच झाला, बंदुकीच्या गोळ्या ढिशक्या अजून कानात वाजतायत, आता हे दार वाजतंय, काय येणार आहे? मजा आहे, खूप मजा आहे. मी असं काम नाही केलंय कधी, सो मजा. फुल ऑन कॉमेडी आहे का? फुल ऑन. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.